पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज प्रश्नावरून टाकळी ढोकेश्वर येथील महावितरण उपअभियंता कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढत टाळेबंद आंदोलन केलं। RDSS योजनेअंतर्गत मंजूर सिंगल फेज वीज कनेक्शन 3 वर्षांपासून प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने रवींद्र राजदेव, सरपंच प्रकाश गाजरे आणि अमोल उगले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी सकाळपासून ठिय्या आंदोलनात सहभागी झाले। 3.5 तास चाललेल्या या आंदोलनानंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने काम सुरू करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। समर्थ गावकरी न्यूज, संतोष तांबे, पारनेर तालुका प्रतिनिधी। टाकळी ढोकेश्वर गटातील आणि सगळ्याच गावांमध्ये सध्याची अशी परिस्थिती लाईटची 2 आणि 4 तास लाईट या ठिकाणी उपलब्ध होते। आज ह्या देशमुख म्हणून जे आपले इथं आहेत याला फोन केला काय हे आमच्यासारख्याचे फोन ब्लॅकलिस्ट करतात, बाकीच्या सर्वसामान्य सुद्धा काही विषय नाही। आम्ही त्याला 7-10 दिवसापासून फोन करतो सातत्यानं, एकही फोन उचलला जात नाही, फोन ब्लॅकलिस्ट करतात। ही यांची वागण्याची कोणती पद्धत आहे? आम्ही आता सर्व सहकारी शेतकरी या ठिकाणी आम्ही सबस्टेशन बंद पाडले। आमच्या मोसोआपमध्ये RDSSचं काम या ठिकाणी चालू आहे। खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांनी जे 3 वर्षापूर्वी RDSSचं काम मंजूर केलं आहे, आता वस्त्यांमध्ये लाईट जाऊ राहिली आहे। एका वस्तीमध्ये एखाद्या घरामध्ये पोल राहायचा आणि बाकीची घरं तशीच ठेवायची। आमचा रोकडं जाप असेल, वाळून जाप असेल, बनवस्ती आहे, गायरी जाप आहे, इकडे भोरवाडी आहे, सगळ्या एक घेऊन शासनाला सुद्धा रेव्हेन्यू कुठून भेटणार आहे? सगळ्या गावातील सगळ्या घरांपर्यंत लाईट गेली पाहिजे। आमचे आदिवासी बांधव आलेले ते बिचारे किती दिवसापासून लाईटीपासून वंचित आहे। त्यांनी कोटेशन पण दिलेले, ग्राहकांनी कोटेशन भरलेलं असताना सुद्धा, ग्राहक पहिला अस्तित्वात असताना सुद्धा जर MSEB कडनं त्याला जर विजेची जोडणी दिली जात नाहीये त्याचा निषेध म्हणून, आणि आता ही जी काय आता आमच्या पळसपूर सबस्टेशनला आमचा कनेर पोखरी मोसापा सगळ्याच गावांचा जो विषय तिथं मोठा ट्रान्सफॉर्मर बसवलेला आहे। आम्ही 2 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतोय। तो ट्रान्सफॉर्मर बसवला, फक्त याला जोडायचा आहे। यांचं काय दुःख आहे नेमकी? याला वेळ नाही, याला काय फक्त किरकोळ विषय। आम्ही 2 वर्षापासून पाठपुरावा करून त्याला ती जोडणी देता येणार। शेतकऱ्यांनी घरातलं मंगळसूत्र गहाण ठेवून आता सध्या टोमॅटोची आमच्याकडे पिकं कस्तरी जगवायची कामं चालवली आहेत। याला इथून लाईट सुद्धा देताना इतका हलकटपणा या MSEBचा आहे। याच्यासाठी आम्ही सगळे ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आणि या शासनाचा आम्ही सकाळपासून फोन करतोय। इथं आम्ही लोक लावलं, इथे कोणी माणूस नाही, फोन उचलत नाही। आम्ही सगळं लाईट बंद केलेली आता, आणि हे निषेध म्हणून आम्ही सगळे निलेश लंके प्रतिष्ठान या ठिकाणी उपस्थित आहे। टाकळी ढोकेश्वर अंतर्गत जेवढे गावं येतात त्या गटामध्ये या गावांचा विजेचा मोठा प्रश्न उद्भवला होता, आणि आम्ही सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी आज निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं आणि टाकळी ढोकेश्वर इथे सबस्टेशनला मोठं आंदोलन उभं केलं। या आंदोलनामध्ये बरेचसे शेतकरी आणि प्रत्येक गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन सहभागी झाले। या सबस्टेशनच्या अंतर्गत जे उपअभियंता आहे देशमुख साहेब यांची उडवाउडीची उत्तरं, लोकांचे सरपंचांचे फोन ब्लॉकमध्ये टाकणे आणि कोणतेही काम न करणे याबद्दल समाजामध्ये एकदम तीव्र नाराजी या ठिकाणी उद्भवली होती, आणि त्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो। परंतु त्या सुट्टीवर असल्यामुळं आज आपल्या पारनेर उपअभियंता गांगर्डे साहेब आणि पवार साहेब हे या ठिकाणी आले। भरपूर आमच्या मागण्या होत्या, सगळ्या मान्य करण्याचं 2-3 दिवसामध्ये त्यांनी आश्वासन दिले। त्यामध्ये जे देशमुख होते त्यांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। त्याचबरोबर मसोबाजात येथील सुरू असलेल्या RDSS कामाबद्दल मंजूर वस्त्यांना प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात येईल। नवीन वीज जोडणी मागणी अर्ज केल्यास जोडणी देण्यात येईल। त्याचबरोबर बनवस्ती असेल, रोकले जाप असेल, वाळून जाप असेल, वाकडे वस्ती असेल, गाडवे जाप असेल, गाजरे जाप असेल, येथील मंजूर वस्त्यांना प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात येईल। परस्पर उपकेंद्रातील नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मरची जोडणी 1 आठवड्यात करण्यात येईल असा शब्द या ठिकाणी दिलेला आहे। काटावेळा दत्त मंदिर बोटा रोड नवीन रोहित्र जोडणी 1 आठवड्यात करण्यात येईल। वारणवाडी हांडेवाडा येथील झुकलेले व पडलेले पोलचे काम 2 दिवसात पूर्ण करण्यात येईल। त्याचबरोबर वडगाव सातारा येथे गावठाण ते खामकर जाप त्या ठिकाणी सिंगल फेजची लाईन नाही, त्या लाईनचं अंदाजपत्र तयार करून विभागीय आयुक्तास कार्यालयास पाठवण्यात येईल। सावरगाव काळेवाडी मंजूर DP विद्युत निरीक्षक यांच्या परवानगीने चालू करण्यात येईल। मेंदारा वस्तीवर वीज मागणी अर्ज केल्यास प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात येईल। वापरेवाडी येथील
पूर्ण झालेलं रोहित्र विद्युत निरीक्षक यांच्या परवानगीने चालू करण्यात येईल. काकणेवाडी माळवस्ती येथील कामाची विद्युत निरीक्षक यांच्या परवानगीने जोडणी करण्यात येईल. जगमाळा वासुंदे येथील कामाचे अंदाजपत्रक तयार करून विभागीय कार्यालयास पाठवण्यात येईल. शिकरी येथील पोपडलेल्या पोलचे काम आज उद्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल. कातळवाडा चारणवाडी येथील मंजूर RDSS कामे प्राधान्याने करण्यात येईल असा शब्द साहेबांनी 2 ते 3 दिवसात हे कामं सगळी पूर्ण करून देऊ असं या ठिकाणी दिलेलं आहे. जर ती कामं 2 दिवस नाही 5 दिवस देतो. 5 दिवसात जर ती पूर्ण झाली नाही तर पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही नगर कल्याण हायवे आडून करू असा या ठिकाणी पुन्हा एकदा इशारा देतो. धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.